हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघणार आहोत स्लोप ऑफ अ लाईन. तसा थोडासा भाग हा कठीण आहे. कठीण एवढ्यासाठी की हे करताना आपल्याला काही शॉर्ट ट्रिक्स वापरायच्या आहेत, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमचा इंटेलिजन्सचा वापर करायचा आहे. आणि म्हणून मी म्हटलं तुम्हाला की थोडासा भाग हा कठीण आहे. ट्रिक्स वापरा, सोपं होईल. ह्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आधी बघूया की स्लोप ऑफ अ लाईन म्हणजे काय. मला दिसते इथे स्लोप ऑफ अ लाईन. स्लोप असला की त्याचं एक विशिष्ट पद्धतीची लाईन तयार झालेली असते, एक विशिष्ट पद्धतीचा स्लोप दिला आलेला असतो आणि तो कसा काढायचा आहे तर त्याचा एक फॉर्म्युला इथे त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तर तुम्हाला कळलेलंच आहे, स्लोप ज्या वेळेला येणार आहे तर आपल्याकडे 2 पॉईंट्स असणार आहेत. मग त्यामध्ये काय झालेलं आहे तर पहिला घ्यायचं आहे y2 - y1, म्हणजे वायचे जे कॉर्डिनेट्स आहेत, वाय ॲक्सिसवरचे जे पॉईंट्स आहेत ते पहिले घ्यायचे. त्यामधून सुद्धा सेकंड पॉईंट पहिला घ्यायचा, त्याच्यामधून फर्स्ट पॉईंट जो आहे तो मायनस करायचा आहे अपॉन x2 - x1 आणि आपल्याला मिळेल स्लोप ऑफ अ लाईन. जनरली स्लोप इज शोन बाय लेटर m आणि म्हणून ते काय म्हटलेलं आहे, फॉर्म्युला काय दिलेला आहे, m = y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण ह्या ॲक्टिव्हिटीद्वारे तिला सोडवण्याचा, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा चार्ट त्यांनी आपल्याला दिलेला आहे, तो त्यांनी काही भाग आपल्याला भरून दाखवलेला आहे आणि काही भाग त्यांनी आपल्याला सोडवायला सांगितलेला आहे. स्लोप ऑफ अ लाईन कशी काढायची आहे ती आपल्याला सांगितलेली आहे. स्लोप ऑफ अ लाईन काढायला आली तर आपला मार्क आहे 1 मार्कासाठी. त्यामधले बरेच जे किचकट भाग आहेत ते बघूया नंतर आपण किती मार्कासाठी येतात, त्यासाठी काय शॉर्ट ट्रिक्स वापरायच्या आहेत तर इथे आपण समजून घेऊया. प्रथमतः आपण बघूया इथे त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला. हे जे आहे सी आणि ई पॉईंट आहे, म्हणजे सीचे पॉईंट्स काय काय आहेत, कॉर्डिनेट्स काय आहेत तर 2 आणि 1, ईचे आहेत 6 आणि 7. मग y2 - y1 अपॉन x2 - x1 केलेला आहे. 7 - 1 6 - 2, 7 - 1 6, 6 - 2 4. आन्सर आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये केलेला आहे 3/2. 2 3 4, 2 2 4, म्हणून आन्सर आलेला आहे 3/2. म्हणजे हा झाला आपला स्लोप ऑफ लाईन 3/2. आता आपल्याला त्यांनी बी आणि सी पॉईंट्स दिलेले आहेत, त्याच्या पद्धतीने काढायला सांगितले. बघूया आपण बीचे पॉईंट्स शोधावे लागतील. बरं ठीक आहे, सीचे पॉईंट्स दिलेले आहेत आपल्याला. बघा सी आहे, काय आहे 2 आणि 1. मग आपण सीचे म्हणजे सेकंडमध्ये येणार आहे ते 2 आणि 1 लिहून घेऊया. आता बघूया आपण हे बीचे पॉईंट्स कुठे दिलेले आहेत. ही आहे, हा बी पॉईंट आहे. काय काय त्यात कॉर्डिनेट 0 आणि -2 लिहून घेऊया. 0 आणि -2. चला सुरुवात करूया आपण लिहायला. y2 - y1 म्हणजे 1 -2 विथ द साईन लिहायचं आहे. त्याच्यानंतर 2 - 0 म्हणजे आन्सर काढलं आहे 1 - -2 म्हणजे काय झालं आहे 1 + 2 म्हणजे 3 आणि 2 - 0 म्हणजे 2. आलं स्लोप ऑफ अ लाईन 3/2. सगळ्यांचा जो आलेला आहे तोच आहे, म्हणजे स्लोप ऑफ अ लाईन काय आहे 3/2. स्लोप ऑफ अ लाईन आपण बघितलेलं आहे, कसं काढायचं ते पाहिलेलं आहे. आता बघूया आपण हे नक्की स्लोप ऑफ अ लाईन कसे येतात किंवा काय असतं त्याच्यामागचे कॅल्क्युलेशन्स, सोप्या पद्धतीने आपण हे कसं लक्षात ठेवायचं आहे हे बघूया आपण. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की काही ट्रिक्स वापरायच्या आहेत, आपल्या लक्षात येणार आहे की उत्तरं कशी येणार आहेत. तर आपण बघूया इथे आपल्याला लाईन एल आणि टी दिलेली आहे. एल आणि टी, एल इथे बघा किंवा हा टी इथे बघा. एक्स ॲक्सिसला त्यांनी काय केलं आहे, ॲक्यूट अँगल तयार केलेला आहे. म्हणजे
जेव्हा आपला स्लोप ऑफ अ लाईन येणार आहे ती कशी येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हटलं तर इथे स्लोप्स ऑफ लाईन एल अँड लाईन टी आर पॉझिटिव्ह. आता बघा लाईन एल आणि लाईन टी एकीचा जो आहे स्लोप ऑफ अ लाईन तो छोटा येणार आहे आणि एकीचा मोठा येणार आहे. स्लोप ऑफ लाईन टी इज मोर दॅन स्लोप ऑफ लाईन एल. आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स मिळाल्यानंतर आपल्याला स्वतःला चेक करायचं असतं की आपलं उत्तर बरोबर आहे का. चूक वाटलं तर आपण पुन्हा परत त्याला करू शकतो, पण जर का आपल्याला कळलंच नाही की आपण लिहिलेलं उत्तर चूक आहे तर आपले मार्क तिथे बोर्डामध्ये जाणार आहेत. आणि म्हणून आपण आपलं उत्तर चेक करायचं, त्यासाठी हे काही शॉर्ट ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर बघा लाईन एन, लाईन एननी एक्स ॲक्सिसला कशा प्रकारचा अँगल तयार केला तर तो ऑब्ट्यूज अँगल आहे. तर ऑब्ट्यूज अँगल तयार झालेला असेल तर स्लोप ऑफ अ लाईन निगेटिव्ह येणार आहे. स्लोप ऑफ लाईन एन मेकिंग ऑब्ट्यूज अँगल विथ एक्स ॲक्सिस इज निगेटिव्ह. ह्याचं उत्तर आपलं कसं येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आता आपण बघूया जर का लाईन पॅरलल असेल तर उत्तर कसं येणार आहे. आता इथे आपण बघतो आहोत एम ही जी लाईन आहे ती एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे आपलं स्लोप ऑफ लाईन कशी येणार आहे तर ती 0 येणार आहे. आपण पाहिलं एल लाईन जी आहे ती वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे आपला आन्सर हे 0 येणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही इन डिटेल जाऊ नका, एवढं लक्षात ठेवा की पॅरलल लाईन असेल तर स्लोप ऑफ लाईन कशी येणार आहे, 0 येणार आहे. आता आपण स्लोप ऑफ लाईन दिलेल्या नंबर्सनुसार कसा काढणार आहोत ते पाहणार आहोत. ही ॲक्टिव्हिटी करताना आणखीन पण एक गंमत आपण पाहणार आहोत, किंवा आपण म्हणूया शॉर्ट ट्रिक जी आहे ती खरोखरची आपण पाहणार आहोत. तर चला आपण बघूया ते काय आहे. इथे आपल्याला त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. इथे एक लाईन एल आहे, इथे एक लाईन टी आहे. आपल्याला एल लाईनवरचा जो स्लोप आहे तो काढायचा आहे. पॉईंट आहे ए आणि बी. कन्सिडर पॉईंट ए -3 0 अँड पॉईंट बी 0 and 3 ऑन लाईन एल. लक्षात ठेवायचं आहे त्यांनी जसे आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत तसा आपण फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट पकडणार आहोत. तर आपला ए हा फर्स्ट पॉईंट असेल, बी हा आपला सेकंड पॉईंट असेल. म्हणजेच हा आहे x2 y2, हा आहे x1 y1. आता आपल्याला काय करायचं आहे, स्लोप ऑफ लाईन एल काढायची आहे. म्हणजे जो y2 आहे म्हणजे 3 आणि y1 म्हणजे 0. 3 - 0 3. त्याच्यानंतर आहे 0 -3 म्हणजे तो काय होईल, 0 + 3. आन्सर काय येईल 3. 3 1 3, 3 1 3 म्हणजे आपला आन्सर येईल 1. आता हे 1 आन्सर याचं तर एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे ते आपण पाहूया. 1 हे आन्सर असल्यामुळे म्हटलं हिअर थीटा = 45 डिग्री. कळलंच नाही म्हणजे काय झालं, तर 1 हे आन्सर 45 डिग्रीचं आहे. मग आता हे कशावरून आपल्याला माहिती पडलं, त्यासाठी आपल्याला बघायचं आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री पेज नंबर 127 वरती आपला एक चार्ट दिलेला आहे. आता बघा इथे 1 हे आन्सर 45 डिग्री टॅन थीटा. अच्छा, म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे इथे, त्याचा आन्सर काय आलेला आहे 45 डिग्री. टॅन थीटा पकडलेला आहे. यूज स्लोप एम = टॅन थीटा आणि मग त्यांनी म्हटलेलं आहे तो जो स्लोप ऑफ लाईन आहे तो किती आहे 45 डिग्री आहे. हेच जे आहे ते थोडंसं कठीण आहे. कठीण कसं आहे, काय ट्रिक्स वापरायच्या आहेत त्यावेळेला ट्रिग्नोमेट्री मी शिकवणार आहे. त्यावेळेला तुम्हाला सांगणार आहे की हे आपल्याला कसं लक्षात ठेवायचं आहे, सोप्या पद्धतीने कसं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हाच होता आपला स्लोप ऑफ लाईन फाइंड आउट विथ द यूजिंग ट्रिग्नोमेट्री.